नमस्कार मंडळी, तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विशेष महत्त्वाचा दिवस आहे, नागपंचमी. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते आणि निसर्गातील सर्पाविषयी आदर व्यक्त केला जातो. या दिवसाशी अनेक पारंपरिक श्रद्धा आणि प्रथा जोडलेल्या आहेत. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा 8 गोष्टी ज्या नागपंचमीच्या दिवशी अनेक घरांमध्ये पारंपरिक पद्धतीने केल्या जातात. ही माहिती धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक प्रथांवर आधारित आहे. प्रत्येक कुटुंबाची आणि प्रदेशाची परंपरा वेगळी असू शकते, त्यामुळे आपल्या घरच्या परंपरेनुसारच गोष्टी करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप 1. घर आणि देवघर स्वच्छ ठेवा. नागपंचमीच्या दिवशी सकाळी उठून घराची आणि विशेषतः देवघराची स्वच्छता करणे अनेक घरांमध्ये शुभ मानले जाते. पूजेची जागा स्वच्छ करून तिथे सुंदर रांगोळी काढू शकता. देवघरामध्ये दिवा लावून शांत मनाने पूजा करणे ही या दिवसाची सुंदर सुरुवात ठरू शकते. पूजेपेक्षा मनातील श्रद्धा आणि सकारात्मक भावना महत्त्वाच्या आहेत. टिप 2. नागदेवतेची पूजा श्रद्धेने करा. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. तुमच्या घरांमध्ये ज्या पद्धतीने पूजा केली जाते त्यानुसारच पूजा करा. फुले, हळद कुंकू आणि नैवेद्य अर्पण करू शकता. मात्र एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, रस्त्यावर किंवा जंगलामध्ये प्रत्यक्ष साप दिसला तर त्याला त्रास देऊ नका. साप हा निसर्गाच्या परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. नंबर 3. उपवास करत असाल तर स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. नागपंचमीला काही महिला उपवास करतात, पण उपवास म्हणजे स्वतःला त्रास देणे नाही. तुमच्या शरीराला झेपत असेल तरच उपवास करा. पुरेसे पाणी प्या आणि अशक्तपणा जाणवत असेल तर स्वतःच्या आरोग्याला पहिलं प्राधान्य द्या. विशेषतः गर्भवती महिला, आजारी व्यक्ती किंवा नियमित औषधं घेणाऱ्या व्यक्तींनी उपवासाबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरू शकते. नंबर 4. नैवेद्य आपल्या परंपरेनुसार अर्पण करा. नागपंचमीच्या दिवशी वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य करण्याची परंपरा आहे. तुमच्या घरच्या पद्धतीनुसार नैवेद्य तयार करा आणि तो देवाला श्रद्धेने अर्पण करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, प्रत्यक्ष सापाला दूध पाजू नका. सापांना दूध पाजणे त्यांच्या नैसर्गिक आहाराचा भाग नाही आणि त्यांच्यासाठी ते हानिकारक ठरू शकते. त्यामुळे नागपंचमी साजरी करताना सापांवर प्रेम आणि निसर्गाचे संरक्षण हा संदेशही लक्षात ठेवूया. नंबर 5. घरच्या परंपरेचा आदर करा. नागपंचमीच्या दिवशी काही कुटुंबामध्ये काही विशिष्ट पदार्थ बनवले जातात, तर काही पदार्थ टाळले जातात. काही ठिकाणी स्वयंपाक करण्याच्या पद्धतीतही वेगवेगळ्या प्रथा आहेत. म्हणून सोशल मीडियावर एखादी गोष्ट पाहून ती प्रत्येकाने केलीच पाहिजे असे नाही. आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना विचारून आपल्या कुटुंबाची परंपरा जाणून घेणे हा त्यापेक्षा चांगला मार्ग आहे. नंबर 6. या दिवशी निसर्गाबद्दल आदर व्यक्त करा. नागपंचमीचा खरा सुंदर संदेश म्हणजे निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल आदर. साप दिसला तर त्याला मारण्याऐवजी सुरक्षित अंतर ठेवा आणि गरज असल्यास प्रशिक्षित सर्पमित्रांची मदत घ्या. नागपंचमीच्या निमित्ताने आपण मुलांनाही सापांविषयी भीती निर्माण करण्याऐवजी त्यांच्याबद्दल योग्य ती माहिती देऊ शकतो. नंबर 7. दिवसाची सुरुवात आणि शेवट सकारात्मक विचारांनी करा. नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्यानंतर काही वेळ शांत बसा. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या प्रिय व्यक्तींसाठी आणि स्वतःसाठी चांगल्या गोष्टींची प्रार्थना करा. घरात आनंद, प्रेम आणि समाधान राहावे अशी मनापासून इच्छा व्यक्त करा. कारण कोणताही सण फक्त पूजा किंवा विधीपुरता मर्यादित नसतो. तो आपल्याला आपल्या संस्कृतीशी, कुटुंबाशी आणि निसर्गाशी जोडण्याची एक सुंदर संधी देत असतो. म्हणून यंदाची नागपंचमी श्रद्धेने साजरी करा.
पण त्यासोबत निसर्गाचे आणि प्राण्यांचे संरक्षण करण्याचा संकल्पही करूया. नंबर 8. नागपंचमी फक्त एक धार्मिक सण म्हणून न पाहता श्रद्धा, निसर्ग आणि जीवसृष्टीचा आदर करण्याचा दिवस म्हणून साजरा करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीच्या निमित्ताने महिलांसाठी 8 पारंपरिक आणि उपयोगी गोष्टी जाणून घेतल्या. तुमच्या घरांमध्ये नागपंचमीला कोणती खास परंपरा पाळली जाते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी किंवा कुटुंबातील महिलांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयोगी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. जय नागदेवता. धन्यवाद.